नमस्कार. मी अर्चना पाटणकर माझ्या चिंटूची शाळा या कथेचं अभिवाचन करीत आहे. चला चला चिंटोबा, जायचं ना शाळेत. आजोबांनी चिंटूची नवी छोटी सॅक खांद्यावर अडकवली आणि त्याला उचलून घेतलं. आज चिंटूच्या नर्सरीचा पहिलाच दिवस होता. चिंटू शाळेत जाण्यासाठी उत्सुक होता आणि खुशही होता. येतो ग म्हणत आजोबा घराबाहेर पडले. तोच आजीने पुन्हा एकदा त्यांना विचारलं, नक्की जमेल ना हो तुम्हाला? आजोबा म्हणाले, अगं न जमायला काय झालं? आणि हो, 2च तास आहे ना शाळा. जरा मित्राकडे थांबून मी चिंटूला घेऊनच येईन मग, असं म्हणत आजोबा बाहेर पडले. 11:30 पावणे 12 वाजत आले, पण आजोबा आणि चिंटूचा काही पत्ता नव्हता. आजीची घालमेल वाढत चाललेली. अगदी घरापासून 5च मिनिटाच्या अंतरावर शाळा होती. आता 5 मिनिटं वाट बघू आणि फोन करू असा आजीने विचार केला आणि एकदा गॅलरीत एकदा दारात फेऱ्या मारत राहिल्या. 5ची 10 मिनिटं झाली. शाळा सुटून 1 तास होऊन गेला होता. 12 वाजून गेले तरी आजोबांचा पत्ता नाही. आजीने आता न राहून आजोबांना मोबाईलवर फोन केला. हॅलो, अहो पोचलात का शाळेत? घेतलंत ना चिंटूला? बरा आहे ना तो? रडत बिडत तर नाही आहे ना? असे सगळे प्रश्न आजीने एका दमात विचारले. अरे देवा, आजोबांनी डोक्याला हात लावला. का हो, काय झालं? नाही, काही नाही. अगं इथं मित्राशी गप्पा मारत बसलो आणि घड्याळाकडे लक्षच गेलं नाही माझं. पण तू काळजी करू नको, मी लगेच घेऊन निघतो आणि घेऊन येतो चिंटूला, असं म्हणत आजोबा निघाले. धन्य आहे बाई तुमच्या पुढं. अहो शाळा सुटून 1 तास होऊन गेला. पोरगं बिचारं वाट बघत असेल, रडत असेल. सगळी मुलं गेली असतील. राहू दे, थांबा, आता मीच जाते, असं म्हणून आजी लगोलग निघाल्या. बरं मी पण येतो मग तिथंच, असं म्हणून आजोबा लगेच स्कूटरवरून निघाले. आजी शाळेत पोचल्या आणि चिंटूचं नाव सांगून त्याला घ्यायला आल्याचं सांगितलं. खूप उशीर झाल्याबद्दल टीचरची माफी मागितली. पण टीचरने सांगितलं, शाळेतली सगळी मुलं तर घरी गेली, आता कोणीच शाळेत राहिलं नाही. आजींचे हातपायच गळाले. त्यांना प्रचंड घाम फुटला. कोणी नेलं असेल बाई चिंटूला, असे विचार येऊन त्या प्रचंड घाबरल्या. त्यांनी आजोबांना फोन केला. अहो आहात कुठं तुम्ही? मी शाळेत पोचली आहे, पण इथं चिंटू नाही आहे. अगं हा काय, मी शाळेच्या बाहेर पोचलो इथे. आजोबा, कुठं? मला तर कुठं दिसत नाही आहात तुम्ही. अगं हा इथं लिटिल फ्लॉवर नर्सरीचा बोर्ड आहे ना, त्याच्या समोरच उभा आहे मी. काय? अहो काय बोलताय तुम्ही? आजी खूप वैतागल्या. लिटिल फ्लॉवर बोर्ड आहे ना, त्याच्या समोर उभा आहे, असं जोरात आजोबा सांगायला लागले. अहो कसलं लिटिल फ्लॉवर? लिटिल एंजल नर्सरी नाव आहे त्याच्या शाळेचं. काय? अगं पण मी तर इथं लिटिल फ्लॉवरमध्ये सोडले त्याला. आणि त्यांनी घेतलं कसं? तुम्ही त्याला आय कार्ड घातलं होतात ना? नाही, ते माझ्या खिशातच राहिलं वाटतं. आजीने कपाळावर हात मारून घेतला. पण तिथं तरी आहे का चिंटू? बघा पटकन. हो, त्याला घेऊन लगेच येतो मी. तू काळजी करू नको आता, तू जा घरी. हो तर, सगळा गोंधळ घालून झाला आणि आता काळजी करू नको म्हणे. हार्ट अटॅक यायची वेळ आली इथं मला. आजींचा नुसता संताप होत होता. आजोबांनी चिंटूला शाळेतून घेतलं. उशीर झाल्याबद्दल टीचरची माफी मागितली. टीचरने आजोबांना आज आय कार्ड घातले नव्हते. पहिला दिवस होता, पण उद्यापासून आय कार्ड कंपल्सरी असल्याशिवाय मुलाला शाळेत घेणार नाही, असं सांगितलं. हो, असं म्हणत आपल्याकडून झालेल्या घोटाळ्याचा थांग पत्ता लागू न देता आजोबा चिंटूला घेऊन सटकले. ते आता घरी कशाचा सामना करावा लागेल याचा विचार करतच. धन्यवाद.